एकंदरीत नवीन गटाला माझ्या शुभेच्छा आहेत, पण मला त्या संदर्भातली माहिती नाही. नाही कारण मला त्या संदर्भातली माहिती नाही, पण असा कुठला नवीन गट होत असेल तर त्या गटाचं आम्ही स्वागत करू आणि त्यांना शुभेच्छा देऊ. पण ते सर्व जे खासदार आहेत ते शिंदे गटाच्या संपर्कात न राहता भाजपच्या संपर्कात असल्याची देखील चर्चा आहे. कुठेतरी आगामी बिलाच्या अनुषंगाने म्हणजे जे डिनोटिफिकेशनचं बिल पडलं ते कुठेतरी पुन्हा एकदा आणण्यासाठीची ही सगळी रचना आहे का? आता मी खूप छोटा कार्यकर्ता आहे, जिल्हा लेवलचा आहे. राष्ट्रीय पातळीवर काय घडामोडी राजकीय चालतात याची मला कल्पना नाही, परंतु एक मी सांगेन की ज्या विरोधकांनी नारी बंधन विधेयकाला विरोध केला, आमच्या या देशातल्या महिला भगिनींचा अवमान केला, त्यांना त्याचं उत्तर मिळेल. आणि मोदीजींनी संकल्प केलेला आहे की नारी बंधन विधेयक कुठल्याही परिस्थितीत मंजूर करण्याचा संकल्प मोदीजींनी केलेला आहे. त्यामुळं जे जे घटक नारी बंधन बिल मंजूर होणे यासाठी प्रयत्न करत होते त्या पक्षामध्ये प्रचंड मोठा असंतोष आहे, हे आपण सगळेजण पाहताय. त्यामुळे भविष्यामध्ये ते बिल मंजूर होईल आणि या महिला भगिनींना न्याय मिळेल.